आमच्याकडे 3 लोक जेवतात. तुमच्याकडे? आमच्याकडे एकच जण स्वयंपाक करतो. तुमच्याकडे? आमच्याकडे मावशी 5 पोळ्या करतात. तुमच्याकडे? आम्ही कुठे आलोय माहितीये का? वरांडा. मला एक प्रश्न आहे की म्हणजे रोटी ती खाली पडली तर खाली पडली तर जळून जाते. पण मग खाली कशी नाही पडत? तुम्ही इकडचंच खाणं खाता का डबा आणता? तुम्हाला तेच तेच रोज बनवून कंटाळा नाही का येत? अप्रतिम. कसं काय कुठे कधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. आमच्याकडे 3 लोक जेवतात. तुमच्याकडे? 800. आमच्याकडे एकच जण स्वयंपाक करतो. तुमच्याकडे? 100. आमच्याकडे मावशी 5 पोळ्या करतात. तुमच्याकडे? 500. आमच्याकडे सगळे एकाच टेबलावर जेवतात. तुमच्याकडे? 40. आम्ही कुठे आलोय माहितीये का? वरांडा. काय घेणार आहेस तू? मी डोसा घेईन. तू काय घेतेस? मी हे घेते पनीर पेरी पेरी सँडविच येस. आणि यांना पावभाजी. कोणाची कोणती ऑर्डर आहे कसं काय लक्षात राहतं? आपल्या बरोबर आज आदिती मावशीच आहे, तिलाच विचारूयात. हे बघ, प्रत्येक टेबलला ना एक नंबर दिलेला असतो. ओके. आणि 5 टेबलचा किंवा 4 टेबलचा मिळून एक वेटर असतो. त्या वेटर काकाला ती 4 टेबल दिलेली असतात. मग त्या 4 टेबलांची ऑर्डर तो घेतो, तो लक्षात ठेवतो आणि तिकडे एक स्क्रीन असतो. त्या स्क्रीनवर जाऊन ती ऑर्डर पंच करतो. म्हणजे ती ऑर्डर त्यांना सांगतो की या नंबरच्या टेबलची ही ऑर्डर, आणि मग ती ऑर्डर किचनमध्ये जाते. ते कसं पंच करतात आणि ऑर्डर कसं बनवतात ते मला बघायचंय. बघूयात मग. जायचं? ठीक आहे चालेल. हे नरेश काका आहेत, यांना ऑर्डर देता? ठीक आहे ठीक आहे. एक पावभाजी, एक डोसा आणि एक डोसा कोणता? प्लेन डोसा. प्लेन डोसा एक प्लेन डोसा. आणि एक पनीर सँडविच. पनीर पनीर सँडविच. पेरी पेरी सँडविच. पनीर. ठीक आहे, रिपीट करू ऑर्डर. एक पावभाजी, एक प्लेन डोसा, एक पनीर पेरी पेरी सँडविच. ओके. हो आता जायचं त्यांच्या बरोबर, ते पंच कशी करतात बघायला. ठीक आहे चला. ठीक आहे. इथे ऑर्डर करतो. टेबल नंबर 9 आहे. ओके. नंतर किती आहेत? 5. हा, पावभाजी. ओके. प्लेन डोसा, पनीर पेरी पेरी सँडविच. हा शिफ्टचा बोर्ड आहे. ही शिफ्ट 1 म्हणजे सकाळची शिफ्ट आणि ही शिफ्ट 2 म्हणजे संध्याकाळची शिफ्ट. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक स्टेशनची नावं आहेत आणि त्याच्यावरती प्रत्येक स्टेशनवर किती माणसं आहेत ते लिहिलेलं आहे. त्याच्यापैकी किती लोक आली आहेत, किती लोक नाही आली आहेत, किती लोकांच्या सुट्ट्या आहेत, ते सगळं इकडे लिहिलेलं असतं. पहिल्या शिफ्टला आहेत 103 लोक आणि दुसऱ्या शिफ्टला आहे 84 म्हणजे 84 लोक. ओके. एवढे विभाग असतात. हो ना. चला आता किचन मध्ये जाऊया. इथे काय? हे कटलरीचं स्टोरेज आहे. म्हणजे मोरीवरनं धुवून आल्या ना प्लेट्स, काटे, चमचे, की ते सगळे इथे स्टोर होतात. मग जसं पाहिजे तसं किचन मधला स्टाफ इकडनं ते आत घेऊन जातात. ओके. ओके, जायचं आत. हो चला. सो आता हे आहे हॉट किचन आणि हा आहे सँडविच काउंटर. इथे सगळी तुमची सँडविचेस बनतात. ओके. आणि हॉट किचन मध्ये हे बघ, इकडे सगळा पास्ता,
त्याच्या पुढे डोसा ते असे सगळं- लागून एक एक काउंटर असतात. इथे सगळं गॅसवर करतात त्याचं Correct. म्हणून याला हॉट किचन म्हणतात, कारण हे गरम असतं. इकडे सगळे पदार्थ जे बनतात ते गरम असतात. दाखवू एक एक. ठीक आहे Okay. चालेल. आता तो तिकडे पास्ता बनवतोय. ओके, इकडे याला म्हणतात बेन मेरी. काय म्हणतात? बेन मेरी. बेन मेरी मध्ये गोष्टी खूप गरम राहतात. याच्या आतमध्ये पाणी उकळत असतं सतत आणि त्याच्यात गोष्टी ठेवल्यावर त्या गोष्टी गरम राहतात. ओके. सो याच्यात सगळ्या पंजाबी भाज्या, नंतर खिचडी, या सगळ्या गोष्टी याच्यात असतात. दाल खिचडी, या सगळ्या गोष्टी याच्यात असतात. मग आहे इकडे सगळ्यात हॉट सेक्शन, ते म्हणजे तळणी. इथे तुमचे बटाटे वडे, साबुदाणे वडे, या सगळ्या गोष्टी इथे तळतात. उपासाची तळणी वेगळी असते आणि नॉर्मल तळणी वेगळी असते. आणि इकडे खिचडी बनते. ओके, इकडे सगळ्या भाज्या बनतात. पंजाबी भाज्या आणि पनीर भुर्जी, मशरूम ही रोस्ट, हे सगळं इकडे बनतं. आता हे आहे पोळी आणि भाकरी स्टेशन. ओके. ओके, त्याच्यामध्ये सगळ्या मावश्या इकडे पोळ्या बनवत असतात. हे बघ, हो. ओके. आणि इकडे तवे असतात. प्रत्येक स्टेशनला त्यांचा असा स्वतःचा स्क्रीन असतो. त्या Okay. स्क्रीन वरती आपण बाहेर ऑर्डर पंच केली ना, ओ ती असते का? हा, ती ऑर्डर इकडे दिसते आपल्याला. ओके, आणि मग त्यांना कळतं की ऑर्डर पंच करून किती वेळ झालाय. त्याप्रमाणे त्यांना ती ऑर्डर ते पटपट पुढे सरकवतात. ओके, हे बघ, आता हा डोसा. गरम वाटतंय. गरम वाटतंय ना? तुम्ही इथे प्रत्येक लोकांसाठी म्हणजे प्रत्येक टेबलसाठी वेगवेगळ्या बॅच बनवता का ऑलरेडी असतं? सगळ्या गोष्टी, आता काही गोष्टी बनलेल्या असतात ज्या बेनमेरी मध्ये ठेवलेल्या असतात. बघ, आपण बघितलं. हो. आणि काही गोष्टी जसं की डोसा आहे किंवा पास्ता आहे किंवा खिचडी आहे, त्या गोष्टी फ्रेश बनतात. हे काय ऑर्डर आहे? आली की हा आहे तंदूर. ओके, आणि तंदूरला एक्झॉस्ट लागतो बघ, हा आहे त्याचा एक्झॉस्ट मोठा. इथे अडकवलंय ना? हे तंदूर प्रेप आहे, प्रेप करून ठेवलंय. ओके. आणि मग ऑर्डर आली की ते आत टाकणार, बनवणार आणि तुम्हाला देणार बाहेर. ओके. ओके, तंदूर मध्ये रोटी कशी बनते? पोळी. बघायचंय तुला? सांगू काकाला बनवायला? ठीक आहे. एक बनवून दाखवशील? ओ वाव. मला एक प्रश्न आहे की म्हणजे ही पोळी रोटी ती खाली पडली तर? ती खाली पडली तर जळून जाते. पण मग खाली कशी नाही पडत? ते त्यांचं स्किल असतं. त्यांना माहिती असतं की एक रोटी किती वेळात होणार आहे. म्हणजे एक रोटी व्हायला साधारणपणे 30 ते 40 सेकंद लागतात फक्त. त्याच्यामुळे ती झाल्या त्यांना माहिती असतं कुठल्या वेळेला ती बरोबर त्याला तार लावायची आणि ती काढून घ्यायची. अच्छा. ती खाली पडली तर जळून जाणार, त्याचा कोळसा होणार, म्हणजे राख होऊन जाईल शेवटी. ओके. इथे पावभाजी बनते का? नाही, इकडे फक्त पाव बनतात. पाव गरम होतात. भाजायचं. पावभाजी पलीकडे, जिथे आपण भाजी सेक्शन बघितलं ना, तिकडे भाजी बनते. इकडे Okay. फक्त पाव गरम होतात. ओके, चहा आहे का? येस, इथे बनतो चहा. आणि इकडे अजून एक छोटी बेनमेरी आहे, तिथे कायम दूध गरम होत असतं. ओके. आता मी तुम्हाला प्रेप किचन दाखवते, चालेल? म्हणजे या हॉट किचनची तयारी कशी करतात ते दाखव. ओके, चला. सगळे पाव स्टोर्ड असतात. तिकडे शेव आहे. इकडे सगळी पटकन लागणारं सामान इकडे स्टोर केलेलं आहे. छोट्या-छोट्या बेसन म्हणजे डब्यात. काय आहे कृष्ण? आता ह्याच्यात बेसन आहे, त्याच्यात आटा आहे. आटा म्हणजे कणिक.
रवा. याच्यात तूर डाळ आहे, एकात रवा आहे, एकात गव्हाचं पीठ आहे. असं लगेच लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना, मेन स्टोर वेगळं असतं, हे किचनचं स्टोर आहे. ओके म्हणजे इकडनं लगेच किचन मध्ये गोष्टी जातात. ओके. मग जर पीठ संपलं तर मग तर लगेच पटकन इकडनं नेऊ शकू असं. जातात. ओके, आता इकडे या. हे किचनचे फ्रीज. खूप गोष्टी असतात म्हणून खूप फ्रीज लागतात. बरोबर. आणि प्रत्येक फ्रीज मध्ये ठराविक गोष्टी स्टोअर केलेल्या असतात. ओके. आणि त्यावरनं त्याचं टेम्परेचर ठरतं का? हा, टेम्परेचर ठरतं आणि ठराविक गोष्टींचा वास लागतो दुसऱ्या पदार्थाला. तर ते होऊ नये म्हणून प्रत्येक फ्रीज मध्ये ठराविक गोष्टी ठेवलेल्या असतात. आता हे बघ, हे आहे ते -3 ला सेट केलाय तो फ्रीज, कारण ह्याच्यामध्ये दही आहे. दही वाटी, इडली पीठ, वडापीठ, वडापीठ, दही, कटलेट कटलेट आणि मटकी मटकी. या गोष्टी आहेत. पण आता हा जो आहे हा थोडा जास्त टेम्परेचरला असतो. ओके, तो ठराविक त्याच्या आत कुठला पदार्थ आहे त्याच्यावरती त्याचं टेम्परेचर ठरतं. आपण एक उघडून बघायचा. हो. Yes. हे बघ. दही आणि मटकी आणि सगळं. इकडे डोशाचं पीठ कसं बनतं बघायचंय. हे बघा, याच्यात डोशाचं पीठ बनतं, याच्यात कणिक मळली जाते. शाळेच्या कॅन्टीन मध्ये असं आहे. हो ना, कारण शाळेच्या कॅन्टीन मध्ये पण तेवढ्याच पोळ्या लागत असतील म्हणून. आणि घरी आपण हाताने मळत तर Correct. ते इथे फास्ट. तो ह्याला आणि त्याला म्हणतात रगडा, ज्याच्यामध्ये ते सेम आहे. हे आणि ते सेम मशीन आहे, त्याला म्हणतात रगडा. त्याच्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ, उडदाची डाळ असं टाकलं आणि ते मशीन ऑन केलं की ते वाटत राहतं आणि मग शेवटी आपल्याला पीठ मिळतं. एका दिवसात किती भाज्या लागतात बघायचंय तुम्हाला. हे बघ, एवढे सगळ्या भाज्या एका दिवसात संपतात. पण बापरे, खूपच. केवढी वांगी आहेत बघ तिकडे. वांगी, लिंबू, मिरच्या, कांदे, टोमॅटो, गाजर. येस, मिरच्या खूप आहे, मिरच्या खूप लागतात. कारण इथे काय आहे? हे बघ, याला म्हणतात मांडणी. ओके, मांडणीवर एक काका असतो उभा. त्याला इकडे सगळ्या ऑर्डर दिसत असतात, कुठल्या टेबलची किती ऑर्डर आहे आणि किती वेळ झालाय ऑर्डर देऊन हे त्याला दिसत असतं. मांडणीवर तो प्लेट भरतो आणि ज्या गोष्टी आपल्याला किचन मधनं येतात त्याच्या साईड डिशेस असतात. म्हणजे तुम्हाला डोसा किचन मधनं आला तर चटणी सांबार लागतं ना डोशा बरोबर, Okay. ते सगळं इकडे असतं. अच्छा. हे बघ, याच्यात सांबार आहे, याच्यात चटणी आहे, याच्यात दही आहे, लिंबू. याच्यात चिरलेला कांदा, हा, लिंबू, okay. मिरच्या, वडापावची चटणी, खोबरं, कोथिंबीर आणि कांदा, अशा सगळ्या गोष्टी आणि दह्याच्या वाट्या, या सगळ्या इकडे असतात. मग काय करतो, इकडे जो उभा असतो ना काका, तो काय करतो, आतनं तयार डोसा आला की त्याच्यामध्ये चटणी, सांबार असं सगळं भरतो आणि मग इकडनं वेटरला ऑर्डर जाते. ओके. आणि मग ती ऑर्डर तुमच्या टेबल पर्यंत येते. मग एवढ्या प्लेटच्या मागे एवढं सगळं. येस, आता कळलं हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेळ का लागतो. हो. आपण वरांडाच्या बेकरीला जाऊयात, चालेल? ओके. चला. हे बघ, हा ओव्हन आहे, त्याच्यामध्ये 3 सेक्शन असतात. त्या 3ही सेक्शन मध्ये आपण गोष्टी ठेवू शकतो बेक करायला. ओके, हे बघ, याला म्हणतात शीटर. पॅटीसची वरची कुरकुरीत खारी आवडते ना खायला, हो. ती बनते इकडे. तर ह्याला ते शीटिंग करतात. उद्या सकाळी पॅटीस बनतील, आता त्याच्यासाठी आज शीटिंग करून ठेवायचं. ओके. हे फिरतं का? हे त्याच्या मधनं घातलं ना की ते चपटी पोळी होऊन बाहेर येते. मग त्याला आता हे बटर लावतायत. ओके. मग हे बघ, त्याच्या अशा घड्या घालतील. कपाटासारखं. हा, ते त्याच्यावर पीठ कशाला लावतात? चिकटू नये म्हणून, नाहीतर त्या वरच्या रोलला चिकटेल ते. बघ आता,
आपल्याला किती थिकनेसची शीट हवी आहे ना, की तेवढ्या थिकनेसची होईपर्यंत ते आता इकडनं तिकडे तिकडनं इकडे असं करत राहते. तुम्ही इकडचंच खाणं खाता का डबा आणता? आमच्यासाठी नाश्ता आणि जेवण कंपनीसारखं असं. आपल्या इथे 200 मुलं शिफ्टमध्ये काम करतात. म्हणजे फर्स्ट शिफ्टला 100-120 मुलं, सेकंड शिफ्टला 100 असे मिळून 200 लोक असतात. तर त्यांचं एक वेगळा नाश्त्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था आपल्याकडून असते आपल्याकडे. अच्छा. प्रत्येक वेळेस एक डिश सेम कशी काय लागते? ते प्रत्येक सेक्शनच्या शेफवरती डिपेंड असतं. ते रेसिपी सेट आहे आपली, त्या रेसिपीमध्ये चेंज कसं नाही होणार याकडे आपल्याला बारीक लक्ष द्यायला लागतं. मग प्रत्येक पदार्थ बनवायला वेगवेगळा शेफ असतो. आपल्याकडे बरेच सेक्शन्स आहेत. म्हणजे साऊथ इंडियन सेक्शन्स, तंदुरी सेक्शन्स, डोसा सेक्शन्स, पास्ता. एक शेफ तर सर्व गोष्टी बनवू शकत नाही. पर्टिक्युलर प्रत्येक सेक्शनचा एक मेन आपण त्याला सेक्शन मिळून. ओके. जो तर आपली टीम म्हणजे 4-5 मुलांची एक टीम असते, तो ती आपली टीम सांभाळत होतो. सगळ्यांना कोणती डिश आवडते? म्हणजे सगळ्यांना आपला इथला सगळ्यात जास्त आवडणारा किंवा जास्त आवडणारा डिश म्हणजे साबुदाणा खिचडी वगैरे आपली खूप फेमस आहे. म्हणजे आपल्या इथे उपवासच्या दिवशी म्हणजे संकष्टी असेल किंवा एकादशी वगैरे असेल तर म्हणजे 100-150 किलो साबुदाणा वगैरे असं प्रेप करून ठेवायला लागतो आपल्याला. किती मोठी भांडी असतात? बघा आता आपल्या इथे आपली सिटिंग कॅपॅसिटी रेस्टॉरंटची किमान 200 लोक एका टायमिंगला बसू शकतात, एवढी सिटिंग कॅपॅसिटी आहे. तर आपण पकडू की 150 लोकांचं तरी एका वन टाइम आपण जेवण बनवू शकतो. अशा पद्धतीची भांडी वगैरे असतात. आणि खूप ठराविक फोडण्या अशा आहेत की ज्या आपण बल्कमध्ये मारतो, जसं की मिसळ, सांबर, अशा गोष्टी आपण थोड्याशा बल्कमध्ये मारतो. तुम्हाला तेच रोज बनवून कंटाळा नाही काय? नाही, कंटाळा काय, हा आमचं प्रोफेशन आहे. उलट आवडतं लोकांना. आपण बनवलेला जर कोणी आवडत असेल तर रोज बनवायला आवडतं. आपल्या घरी आई आपल्याला रोज बनवून थोडी कंटाळते. ती उलट नवीन नवीन गोष्टी बनवून घालते ना आपल्यासाठी. त्यामुळे आम्हाला आवडतं आणि आमचा हा म्हणजे आवडीत छंद आहे जेवण बनवणे. त्यामुळे कंटाळा असं काही नाही. अचानक खूप लोक आली आणि खूप गर्दी झाली तर मग तुम्ही काय करता? गर्दी आता ह्या हॉटेल्समध्ये आम्ही बरेच दिवस काम करतो, त्यामुळे अंदाज असतो आपल्याला की आपल्या इथे किती साधारण गर्दी होऊ शकते. तर गर्दी होण्याचे कोणकोणते दिवस आहेत, जसं की वीकडेजला काही प्रॉब्लेम नाही, पण सॅटर्डे संडेला खूप गर्दी होते. मग आम्ही अगोदरच आपला प्रेप तसा करून ठेवतो जेणेकरून गर्दी झाल्याच्या नंतर आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. तर प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. प्रिपरेशन चांगलं असेल तर मग सर्व्हिस आणि क्वालिटी चांगली देता येते आपल्याला. प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे. पदार्थ खूप केला तर तो वाया जातो ना, ती तर पण त्याचं काय करता? शक्यतो वाया जाणार नाही याची काळजी आम्ही घेतो. आणि जर वाया जात असेल तर त्याचा डेटा आपण कलेक्ट करतो. जसं की वेस्टेज रिपोर्ट मशीन आहे. म्हणजे आम्ही प्रेप किती केलंय, प्रेप करून ते आम्ही विकलं किती आणि विकून उरलं तर किती वाया जाते, असा एक आठवड्याचा किंवा 15 दिवसाचा डेटा आम्ही घेतो. आणि जर एखादी गोष्ट सतत ती जर जास्त वाया जात असेल तर तिच्यावर कंट्रोल आणायचं आम्ही काम करतो. असं म्हणजे एखादी गोष्ट सतत 2-3 दिवस एक्स्ट्रा बनवते आणि ती वेस्ट जाते, तर तिच्यावर कंट्रोल कसा आणता येईल, मग त्याच्या हिशोबाने ती एखादा पदार्थ आम्ही तो बनवतो. असं. ओके. आता मी बघितली की इथे एवढी मोठी भांडी वगैरे आहेत, तेव्हा ती सगळी भांडी कोण धुतं? त्याच्यासाठी एक वेगळा स्टाफ आहे आपल्याकडे. क्लिनिंगसाठी 10 लोकांची टीम आहे. मग ते लोक वायपिंग वगैरे करतात, क्लिनिंग करतात. एक त्या सगळी भांडी ठेवायसाठी एक वेगळी जागा आहे, तिथे वायपिंग वगैरे करून तिथे ठेवतो. आणि जशी काही भांडी कुठली लागतात तशी आमची काही मुलं इथे आणून हे करतो, म्हणजे प्रत्येक सेक्शनला ते रिफिल करतात. असं. थँक्यू प्रकाश काका. थँक्यू प्रकाश काका. वेलकम.
अप्रतिम. खूप मज्जा आली आम्हाला आणि आली ना? जेवण पण खूप छान आहे. थँक्यू. किचन बघायलाच खूप मज्जा आली. हो बघायला. आणि बेकरी मध्ये ते पॅटीस बनवत होते ते पण बघायला मज्जा आली. हो ना, मस्त. आवडलं तुम्हाला? खूप आवडलं. आता कळलं ना टेबलवर खाणं येईपर्यंत केवढी मोठी प्रोसेस असते. हो. सो रेस्टॉरंट चालवताना एवढ्या सगळ्या गोष्टी एका वेळेला खूप इम्पॉर्टंट असतात. इट्स अ टीम वर्क. रोज एवढे सगळे लोक एका वेळेला एका ठिकाणी मिळून मिसळून काम करतात आणि त्या सगळ्यांच्या एकत्र काम करण्यामुळे एवढं स्मूथली रेस्टॉरंट चालू शकतं. आज मला या मुलींना दाखवायला खूप मज्जा आली. तुम्हाला पण आली ना मज्जा बघायला? खाऊन तर झालं. आता डेझर्टला काय आहे? आईस्क्रीम. हा ए पण बाहेरचं नको हा. तुम्हाला आईस्क्रीम कसं बनतं बघायचंय? ठीक आहे. ठीक आहे. चला. आईस्क्रीम. यू स्क्रीम. वी आर स्क्रीम फॉर आईस्क्रीम. काय मग कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला ना? मुलांचं कुतूहल, त्यांची क्युरिओसिटी प्रचंड असते. हे कसं तयार होतं, ते कसं तयार होतं, हे काय ते काय, यासाठीच टायनी टॉक्स ही खास सिरीज आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपण मुलांच्या नजरेतून हे सगळं जग बघणार आहोत. तुमच्याकडे पण मुलांचे असे काही प्रश्न असतील किंवा काही ठिकाणं तुम्हाला माहिती असतील जी आपण मुलांना दाखवू शकतो. मे बी एखादी फॅक्टरी असू शकेल, एखादा ब्रँड असू शकेल किंवा एखादी छोटीशी जागा असू शकेल, तर आम्हाला या खाली दिलेल्या ईमेल ID वर जरूर संपर्क साधा. मुलांना मुलांच्या नजरेतून इंटरेस्टिंग पद्धतीने ते दाखवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. आमचा हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत सुद्धा तो पोचवा, कारण हा चांगला स्क्रीन टाईम आहे. याच्यातनं मुलं काहीतरी शिकणारच आहे. धन्यवाद.